फ्रेंड्स, मी जयंती वाघधरे. घर स्वप्नांचं मध्ये आपलं स्वागत. आज घर स्वप्नांचं मध्ये आपण पाहणार आहोत आयकासा शोरूम मधील फर्निचरच्या काही हटके व्हरायटी. होम इंटिरियरच्या माध्यमातून कशी कराल डायनिंग एरियाची सजावट आणि वास्तुतज्ञ डॉक्टर प्रवीण कुलकर्णी यांचं मार्गदर्शन. सध्या सोफा, बेड, डायनिंग टेबलची हटके व्हरायटी बाजारात पाहायला मिळते. असंच काहीसं कलेक्शन पाहायला मिळतंय लोअर परेल मधील आयकासा शोरूम मध्ये. सो लेट्स हॅव अ लुक. नमस्कार, मी योगिता पडते. आयकासा इटालियन फर्निचरमध्ये आपलं स्वागत. आज मी तुम्हाला सोफ्याची व्हरायटी, डायनिंग टेबल आणि बेडची व्हरायटी दाखवणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. हा आमच्याकडे सेक्शनल सोफा आहे. ह्याला आपण सेक्शनल किंवा एल शेप बोलतो. यामध्ये स्टाईल बरोबर ब्रँड ही आहे, जो आहे नटुजी एडिशन ब्रँड. आणि याच्यामध्ये प्लस पॉइंट आहे की आपण क्लिनिंग ही करू शकतो, कारण वी हॅव ओपन, खालना ओपन स्पेस असल्यामुळे तुम्हाला क्लिनिंग मिळते. त्याबरोबर कुशनलाही तुम्ही साईडला करून क्लिनिंग करू शकता. यू कॅन युटिलाइज इट. आणि या सेटला कंप्लीट करण्यासाठी वी हॅव अ सेंटर टेबल ॲज वेल एज चेअर. सेंटर टेबल कडे जो आहे तो स्टोरेज सकट आहे, जो 360 डिग्री रिव्हॉल्व्ह होतो. तर युटिलिटी वाईज तुम्हाला उठून आतमध्ये जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही याच्यामध्ये भरपूर वस्तू स्टोअर करू शकता. आणि या सेटला अजून कंप्लीट करण्यासाठी आमच्याकडे सिव्हिल चेअर आहे, जी रिव्हॉल्व ही होते. या सेटला अजून कंप्लीट करण्यासाठी आमच्याकडे सिव्हिल चेअर आहे, जी रिव्हॉल्व ही होते. आपण आता डायनिंग टेबलकडे वळूया. डायनिंग टेबल ही पण एक महत्त्वाची वस्तू आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये. जेव्हा कोणी घरात येते तर आपण विचार करतो आपण सर्विंग कशी करूया. तर जर एक्स्ट्रा गेस्ट आले तर तो आमच्याकडे त्याचंही सोल्युशन आहे की तुम्ही तुमच्या डायनिंग टेबलला एक्सटेंड करू शकता. जसं काय 6 सीटरला तुम्ही 8 सीटर बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, आता हा माझा गेस्ट आल्यानंतर मला 8 सीटर बनवायचं आहे. फक्त मी या ग्लासला धक्का मारला आणि हा इथे येऊन लॉक होतो. त्यामुळे तुमची 8 सीटर कंप्लीट होते. यामध्ये आपण वेगळे कलरही ऑर्डर करू शकतो. आणि त्याबरोबर मॅचिंग चेअरही ठेवलेली आहे, जी फॅब्रिकमध्ये किंवा लेदरमध्ये बनते. आणि या चेअरची खासियत ही आहे की ही सेटला कंप्लीट करते आहे. आता या टेबलची खासियत ही आहे की हे स्टडी आहे. तुम्हाला याची घाबरायची गरज नाही आहे की अरे एक्सटेंडेबल असल्यामुळे कदाचित ब्रेकेज होईल. आता मी तुम्हाला क्रॉकरी सेक्शनला दाखवते. त्याबरोबर आपल्या सेटला कंप्लीट करण्यासाठी आमच्याकडे क्रॉकरी युनिट्सही आहेत, जे तुम्ही वेगवेगळ्या कलर्समध्ये ऑर्डर करू शकता. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे वॉलनट कलरचं आहे दाखवायला. तुम्ही याच्यामध्ये ह्याला पाहिजे तर व्हाईटमध्येही ऑर्डर करू शकता. क्रॉकरी युनिट काही असं असते, जिथे तुम्ही तुमची क्रॉकरी स्टोअर करा. यू हॅव ड्रॉर्स फॉर स्पून्स. त्याच्यामध्ये स्पून्सही तुम्ही ठेवू शकतात. त्याबरोबर तुम्ही ॲसेसराईज पण करू शकतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ह्याला ॲज अ वेजेस ठेवून एक्सरसाइज करायचं आहे, चॉईस तुमची आहे. त्याबरोबर आमच्याकडे ह्याच्याबरोबर सेट कंप्लीट करते ती आहे ट्रॉली. तर ट्रॉलीचा प्लस पॉईंट हा असतो की ही मुवेबल ट्रॉली आहे, जी तुम्ही किचन याच्यामध्ये स्टोअर करून डायनिंग टेबलवरती आणून ठेवलं आणि यू कॅन सेट फॉर द फूड. तुम्ही जेवायला बसू शकता. चला तर वळूया आपण आता बेडकडे. बेड हा एक महत्त्वाचा पार्ट असतो आपल्या बेडरूममध्ये. आता आमच्याकडे हा एंटायर सेट आहे, ज्यामध्ये 2 साईड टेबल्स आहे, बेड आहे. हा जो बेड आहे हा पूर्ण फॅब्रिकने कव्हर आहे. फॅब्रिक म्हटलं तर हे ऑल ओव्हर फॅब्रिक आहे, जो तुम्ही रिमूव्ह करून वॉशही करू शकतात. आणि याचा हा जो बोर्ड आहे हा तुम्हाला हवा तर तुम्ही ठेवू शकतात, किंवा तुम्हाला जर रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही या प्रकारे रिमूव्ह करू शकतात. हा वेल्क्रोवर आहे. आता तुम्हाला मी बेडचा जो आहे तो फॅब्रिक दाखवते. हा पूर्ण ऑल ओव्हर फॅब्रिक कव्हर केलेला आहे. त्याबरोबर या बेडचा प्लस पॉईंट आहे की हा विथ स्टोरेज आहे. स्टोरेज म्हटलं तर आपण विचार करतो आपल्याला धरून उभं राहावं लागेल, पण हा हायड्रोलिक इफेक्ट असल्यामुळे तुम्हाला धरून उभं राहण्याची काही गरज नाही आहे. न बोर्डला धरून. आणि हा या प्रकारे हलक्या हातानेही बंद होतो.
त्याबरोबर मी तुम्हाला साईड टेबल आणि लॅम्प दाखवते. हे पण कॅलिग्रस ब्रँड मधनाच आहे. हा जो साईड बोर्ड आहे सॉफ्ट क्लोजिंग बरोबर आणि वन टच ओपनिंग आहे. अशा प्रकारे वेगवेगळे कलरही तुम्ही ऑर्डर करू शकता. साईजेस पण त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. त्यावर कोट हँगर येतो जो तुम्हाला तुमच्या सेटला कंप्लीट करतो. त्याबरोबर मी तुम्हाला ड्रेसरही दाखवते. ड्रेसर पण आहे जो आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये ऑर्डर करता येतो. याच्यामध्ये 3 ड्रॉर आहे. ह्याला 3 ड्रॉर्स येतात जे अगेन विथ अ सॉफ्ट क्लोजिंग आहे. बेडवरनं उठल्यानंतर सकाळचा मॉर्निंगच्या टीचा आपण विचार करतो की काय करायचं. त्यासाठी आमच्याकडे परत एक सोल्युशन आहे जो आहे कपल ऑफ चेअर्स विथ अ साईड टेबल. हे सिव्हिल असल्याबरोबर तुम्हाला मॉर्निंग टीची जी तुमची टॉक असते ती पण कंप्लीट करते आणि तुमच्या मॉर्निंगला रिफ्रेशही करते. आता बेस्ट आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो आपल्या बाल्कनीचा. इनडोर आणि आउटडोर यूजची चेअर्स, त्याबरोबर इनडोर आउटडोर यूजचा टेबल जो अगेन तुमच्या बाल्कनीच्या व्ह्यूलाही कंप्लीट करतं. आज मी तुम्हाला अजून एक ब्रँड इंट्रोड्यूस करत आहे जो आहे डोम ॲडिझोनी, जी आम्ही फर्स्ट टाइम इंडियामध्ये लॉन्च करत आहोत. या ब्रँडमध्ये मी आज तुम्हाला डायनिंग टेबल, चेअर आणि क्रॉकरी युनिट दाखवणार आहे. डायनिंग टेबलची खासियत ही आहे की हा हार्डवूडनी बनला आहे आणि विनियर त्यावरती 7 टाईप्सचे कोटिंग्स केलेली आहे ज्याच्यामुळे तुम्हाला ग्लॉसी इफेक्ट आणि हा स्मूथनेस मिळतो. त्याबरोबर आम्ही चेअर ठेवली आहे जी आहे हेड ऑफ द फॅमिलीसाठी विथ आर्म्स आणि विदाउट आर्म्स फॅमिली मेंबर्ससाठी. या सेटला फिट करण्यासाठी आमच्याकडे आहे क्रॉकरी युनिट. तो अगेन विनियर हार्डवूड नि बनला आहे आणि याच्यावरती परत 7 लेयर्सची कोटिंग आहे. आता मी तुम्हाला दाखवले आहे फर्निचर्समध्ये सोफा, डायनिंग टेबल, कॉफी टेबल आणि बेड्स. या वस्तू तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि आवडल्या असतील तर तुम्ही आम्हाला भेट द्या आयकासा इटालियन फर्निचरमध्ये. धन्यवाद. आपलं छोटंसं घर आकर्षक कसं बनवाल, डायनिंग एरियाची सजावट कशी कराल हे जाणून घेण्यासाठी आज आपण भेट देणार आहोत इंटिरियर डिझायनर अजित सावंत यांना. तेव्हा पाहूया अजित सावंत यांच्या घराचा हा एक अनोखा नजारा. नमस्कार, मी अजित सावंत, इंटिरियर डिझायनर. आता तुम्हाला माहितीच आहे की आजकाल लिव्हिंग आणि डायनिंग एरियाज हे एकत्रच असतात. वेगळा डायनिंग एरिया असं नसतो. त्या लिव्हिंग डायनिंग पैकी आपण लिव्हिंग एरियाची माहिती आपण गेल्या एपिसोडमध्ये घेतली. आता या एपिसोडमध्ये आपण डायनिंग एरियाबद्दल माहिती घेणार आहोत. आता आमची फॅमिली कॉम्पॅक्ट फॅमिली असल्यामुळे एक 4 माणसांचं डायनिंग आता आम्हाला पुरेसं आहे. त्यामुळे इथे सुद्धा त्याच सोफ्याचंच अपहोल्स्ट्री डायनिंग चेअरसाठी घेतलेली आहे आणि डायनिंग सुद्धा हे ब्राऊन, डार्क ब्राऊन सेम विनियर फिनिशमध्ये घेतलेले आहे. आणि याला एक शेल्फ आहे. ज्या शेल्फवर तुम्ही जर काही ठेवायचं असेल, स्टोअर करायचं असेल जेवताना, जर तुम्हाला वरती काही ठेवायचं नसेल, छोटंसं असेल, आपण खाली सुद्धा ठेवू शकता. आता या ऑफसेटला टिपिकल रेड किंवा असा कुठलाही ब्राईट कलर देऊन आपण त्याला एनहान्स करू शकलो असतो, पण आपल्याला थोडंसं काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून एक वॉलपेपर घेतलेला आहे. वॉलपेपर हा मेटॅलिक वॉलपेपर आहे, त्यामुळे लाईटमध्ये तो छान उठून येतो आणि ह्या बाजूच्या व्हाईट रंगाच्या भिंतीला हा खूप छान कॉम्प्लिमेंट करतो. पण ॲट द सेम टाइम आता हा पूर्ण ठेवला तर त्याची मोनोटोनस खूप होईल. त्यामुळे त्याची मोनोटोनी ब्रेक करण्यासाठी आपण परत डार्क ब्राऊनच्या फ्रेम्स घेत आहेत आणि डार्क ब्राऊन फ्रेम्समध्ये कलरफुल पिक्चर्स आहेत आणि त्यांना हायलाईट करणारा वरती LED लॅम्प आहे आणि अशा प्रकारे हा एक डायनिंग वॉल म्हणून छान डेकोरेटिव्ह येतो. आता हे जर युनिट तुम्ही बघताय
फ्रेश फ्लावर अरेंजमेंट असते, खूप छान दिसते. आता थोडं मोठं ॲक्सेसरीज ठेवू शकता. डायनिंग एरियामध्ये ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकता. प्लस इथे टॉप मिळतो. आता इथे मुद्दामून ग्लास टॉप न घेता आपण लॅमिनेटेड किंवा कोरियन टॉप घेतलेला आहे, जेणेकरून काय होतं की जर काही चुकून बाकून गरम काही त्याच्यावर ठेवलं गेलं तर काच असली तर तडकण्याचा संभव असतो, पण काच नसल्यामुळे आपण याच्यावरती नक्कीच ठेवू शकतो, कारण हा एक सर्व्हिंग काउंटर म्हणून सुद्धा यूज होतो. इथे एक छोटीशी लायब्ररी बनवलेली आहे, त्यामुळे त्या लायब्ररीमध्ये आपली पुस्तकं आपण नक्कीच ठेवू शकता. आणि अगदी लायब्ररी नसेल तुम्ही पाहिजे तसं स्टोअर करू शकता. आणि अगदी या ठिकाणी काही नाही केलं तरी चालण्यासारखं आहे. हा एक पॅसेजच आहे रादर. हे 2 बेडरूम्स आणि हे किचनमध्ये जायला हा पॅसेज आहे, पण पॅसेजमध्ये जाणारी वॉल बोरिंग नको, त्यामुळे इथे काही फॅमिली फोटोग्राफ्स लावलेले आहेत. तर या फॅमिली फोटोग्राफ्समुळे एक छान आपला एक स्वतःचा पर्सनल टच येतो आणि आपले आवडते असे फोटोग्राफ्स आपण इथे नक्कीच लावू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉल सिलिंग असेल तर तुम्हाला तुमच्या प्रकारचा एक इलेक्ट्रिकल सिलिंग लेआउट बनवता येतो, अदरवाईज तुम्हाला ट्यूब्सच लावावे लागतील. आता हे बघा, इथे फॉल सिलिंग बनवलेलं आहे, मध्ये सगळं प्लेन असलं तरी इथे तुम्ही बघताय त्याप्रमाणे डार्क ब्राऊन कलरचं जे आपण खाली लॅमिनेट वापरलेलं आहे तशा याच्यामध्ये आपण वुडन राफ्टर्स घेतलेले आहेत. याच्यामध्ये LED स्पॉट्स आपण कन्सील केलेले आहेत आणि राफ्टर्सच्या आतमधनं इकडे एक निश बनवून त्या खाचेमध्ये आपण LED स्ट्रिप टाकलेली आहे. आता मध्ये इथे पाहाल तर एक छान शँडिलियर आहे, कलरफुल शँडिलियर. नेहमीप्रमाणे टिपिकल चायना शँडिलियर न वापरता आपण एक चांगलं कलरफुल शँडिलियर वापरलेलं आहे. व्हाईट लाईट आणि येल्लो लाईट याच्या मधला सुद्धा एक लाईट असतो, तो वॉर्म व्हाईट आहे. आता तुम्ही हा जर पाहिलं तर हा एक वॉर्म व्हाईट आहे, तर हा व्हाईट आणि येल्लोच्या मधला लाईट आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा एक छान कोझी इफेक्ट देतो. आणि येल्लो पाहिलात, आता वॉर्म व्हाईट पाहिलात. आता मी तुम्हाला दाखवतो हे जे LED स्पॉट्स जे लावलेले आहेत ते हे व्हाईट लाईट्स आहेत. आपण कोणाच्या घरात जेव्हा एंटर करतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा दिसतो तो लिव्हिंग आणि डायनिंग एरिया, म्हणून तो चांगला असणं मस्ट आहे, गरजेचंच आहे. आता आपण जो डायनिंग एरियाबद्दलची माहिती घेतली, तो जो डायनिंग एरिया आपल्याला आवडला असेल, मी ज्या टिप्स दिल्या त्या जर तुम्हाला आवडल्या असतील आणि असाच डायनिंग एरिया जर तुम्हाला करून घ्यायचा असेल तर प्लीज दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. आपल्या घराच्या समृद्धीसाठी तुम्ही वास्तुशास्त्राच्या मदतीनं कोणकोणत्या उपाययोजना करू शकतात याविषयी सांगतायत वास्तुतज्ञ डॉक्टर प्रवीण कुलकर्णी. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण कुलकर्णी. आज आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीने नॅचरली त्या वास्तूच्या ज्या ऊर्जा असतात त्या वाढवून मिळतील किंवा त्या वापरता येतील. आपल्यामध्ये ज्या ऊर्जा असतात त्या आणि वास्तूमधून निघणाऱ्या ऊर्जा, वास्तूमध्ये दिशा ऊर्जा असतात, वास्तूमध्ये पृथ्वीतून निघणाऱ्या ऊर्जा असतात, वास्तूमध्ये अशा अनेक प्रकारच्या ऊर्जा असतात आणि ह्यांचा सगळ्यांचा बॅलन्स किंवा ह्यांचं संतुलन म्हणजे नॅचरल वास्तू असं मी त्याचं वर्णन करतो. आपल्या वास्तूमध्ये आग्नेय कोपरा समजा बिघडलेला, त्या शेल्फवर तुम्ही जर काही ठेवायचं आणि याला एक शेल्फ आहे विनियर फिनिश मध्ये घेतलेले आहे सुद्धा, हे ब्राऊन डार्क ब्राऊन सेम स्टोअर करू शकता. प्लस इथे टॉप मिळतो, लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण याच्यामध्ये ॲक्सेसरीज ठेवू शकता. डायनिंग एरियामध्ये छान दिसते. आता थोडं मोठं फ्रेश फ्लावर अरेंजमेंट असते खूप. आता हे जर युनिट तुम्ही बघताय छान डेकोरेटिव्ह येतो, तर हा एक डायनिंग वॉल मूट आहे आणि अशा प्रकारे हायलाइट करणारा वरती LED लॅम्प, कलरफुल पिक्चर्स आहेत आणि डार्क ब्राऊन फ्रेम्स मध्ये आपण परत डार्क ब्राऊनच्या फ्रेम्स घेतो बोलतो, त्यामुळे त्याची मोनोटोनी ब्रेक करण्यासाठी त्याची मोनोटोनस सेम टाइम. आता हा पूर्ण ठेवला तर पण आता करतो खूप
छान कॉम्प्लिमेंट. हा एक पॅसेजच आहे, काही नाही केलं तरी चालण्यासारखं आहे. तसं स्टोअर करू शकता आणि अगदी या ठिकाणी आणि अगदी लायब्ररी नसेल तुम्ही पाहिली पुस्तकं आपण नक्कीच ठेवू शकतो बनवलेली आहे. त्यामुळे त्या लायब्ररीमध्ये इथे एक छोटीशी लायब्ररी. लिव्हिंग काउंटर म्हणून सुद्धा यूज होतो, ती नक्कीच ठेवू शकतो कारण हा एक सरतो. पण काच नसल्यामुळे आपण याच्यावर काच असली तर तडकण्याचा संभव असतो. काही याच्यावर ठेवलं गेलं तर की जर काही चुकून बाकून गरम टॉप घेतलेला आहे जेणेकरून काय होतं न घेता आपण लॅमिनेटेड किंवा कोरियन. आता इथे मुद्दामून ग्लास टॉप पेन्सिल केलेले आहे आणि राफ्टर याच्यामध्ये LED स्पॉट्स आपण तशा याच्यामध्ये आपण वुडन राफ्टर्स घेतलेले आहेत. कलरचं जे आपण खाली लॅमिनेट वापरलेलं आहे फक्त त्याप्रमाणे डार्क ब्राऊन. तरी इथे तुम्ही फॉल सिलिंग बनवलेलं आहे, मध्ये सगळं प्लेन असलं लागतील. आता हे बघा इथे बनवता येतो. अदरवाईज तुम्हाला ट्यूब्स लावायचे. इलेक्ट्रिकल सिलिंग लेआउट असेल तर तुम्हाला तुमच्या प्रकारचा एक. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉल सिलिंग इथे नक्कीच लावू शकता. आणि आपले आवडते असे फोटोग्राफ्स आपण एक स्वतःचा पर्सनल टच येतो. फॅमिली फोटोग्राफ्समुळे एक छान आपलं फॅमिली फोटोग्राफ्स लावलेले आहेत. तर या रिंग नको, त्यामुळे इथे काही पण पॅसेजमध्ये जाणारी वॉल आणि हे किचनमध्ये जायला हा पॅसेज आहे. हे रादर हे 2 बेडरूम्स छान कोझी इफेक्ट देतो आणि मधला लाईट आहे त्याच्यामुळे तो सुद्धा एक. तर हा व्हाईट आणि येल्लोच्या तर हा एक वॉर्म व्हाईट आहे. आता तुम्ही हा जर पाहिलं त्याच्या मधला सुद्धा एक लाईट असतो तो वापरलेला आहे. व्हाईट लाईट आणि येल्लो लाईट चांगलं कलरफुल शँडिलियर न वापरता आपण एक प्रमाणे टिपिकल चायना शँडिलियर आहे. कलरफुल शँडिलियर नेहमी छान शेप. इथे पाहाल तर एक आता मध्ये स्ट्रिप टाकलेली आहे. त्या खाचेमध्ये आपण LEDच्या आतमधनं इकडे एक निश बनवून तर प्लीज दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. डायनिंग एरिया जर तुम्हाला करून घ्यायचा असेल, त्या जर तुम्हाला आवडल्या असतील आणि असाच डायप आपल्याला आवडला असेल, मी ज्या टिप्सची माहिती घेतली तो जो डायनिंग एरिया. आता आपण जो डायनिंग एरियाबद्दल असणं मस्ट आहे, गरजेचंच आहे. डायनिंग एरिया म्हणून तो चांगला आपल्याला पहिल्यांदा दिसतो तो लिव्हिंग आणि डायनिंग. आपण कोणा घरात जेव्हा एंटर करतो हे व्हाईट लाईट स्पॉट्स जे लावलेले आहेत ते आता मी तुम्हाला दाखवतो. हे जे LED येल्लो पाहिलात, आता वॉर्म व्हाईट पाहिलात. अनोखा नजारा. अजित सावंत यांच्या घराचा हा एक सावंत यांना. तेव्हा पाहूया अजित होत इंटिरियर डिझायनर अजित. जाणून घेण्यासाठी आज आपण भेट देणार आहोत एरियाची सजावट कशी कराल, हे आकर्षक कसं बनवाल. डायनिंग डॉक्टर प्रवीण कुलकर्णी. नमस्कार. मी हे ब्राऊन डार्क ब्राऊन सेम विनियर फिनिश मध्ये घेतलेले आहे आणि याला एक शेल्फ आहे. ज्या शेल्फवर तुम्ही जर काही ठेवायचं. आग्नेय कोपरा समजा बिघडलेलो आपल्या वास्तूमध्ये नॅचरल वास्तू असं मी त्याचं वर्णन करतो किंवा ह्यांचं संतुलन म्हणजे आणि ह्यांचा सगळ्यांचा बॅलन्स मध्ये अशा अनेक प्रकारच्या ऊर्जा असतात. त्यातून निघणाऱ्या ऊर्जा असतात. वास्तू असतात. वास्तूमध्ये पृथ्वी, वास्तूमध्ये दिशा ऊर्जा आणि वास्तूमधून निघणाऱ्या ऊर्जा मध्ये ज्या ऊर्जा असतात त्या वापरता येतील. आपल्या त्या वाढवून मिळतील किंवा त्या वास्तूच्या ज्या ऊर्जा असतात कशा पद्धतीने नॅचरली शास्त्रामध्ये आपल्याला आज आपण पाहणार आहोत वास्तू. प्रवीण कुलकर्णी विषयी सांगतायत. वास्तुतज्ञ डॉक्टर कोणत्या उपाययोजना करू शकतात या वास्तुशास्त्राच्या मदतीनं. कोण आपल्या घराच्या समृद्धीसाठी तुम्ही. आता पुन्हा एकदा वेळ झाली का.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.